नमस्कार, आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल। नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे। त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर येथील रेस्ट हाऊसवर दाखल झाले। त्यांच्या आगमनानंतर पंढरपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरणामध्ये चैतन्य निर्माण झाले असून विविध पक्ष व गटांचे नेते पंढरपूरमध्ये जमू लागले। पालकमंत्री गोरे यांच्या भेटीसाठी रश्मी बागल, दीपक आबा साळुंके यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते रेस्ट हाऊसवर आले। आगामी निवडणुकीत भाजपाची रणनीती कशी असणार, विशेषतः पंढरपूर सारख्या संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या नगरपालिकेत पक्षाची बाजू कशी मजबूत करायची यावर प्राथमिक चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पंढरपूरमध्ये अनेक गटातटांच्या हालचाली वेगात असल्याने ही बैठक आणखी महत्त्वाची ठरली। या चर्चेसाठी मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे, भाजपाचे तसेच पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक हे स्वतः उपस्थित होते। नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावावरही येथे सविस्तर मंथन झाले असल्याचे सांगितले जाते। स्थानिक राजकारणात अनेक नावे फिरत असल्याने अंतिम निर्णय कोणावर मोहर बसते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की पंढरपूरमध्ये भाजपाची ताकद वाढविण्यासाठी काही नगरसेवक पदासाठी नवीन चेहरे पुढे आणण्याची शक्यता आहे, तर काही विद्यमान पदाधिकाऱ्यांचे तिकीट बदलले जाऊ शकते। नवख्या उमेदवारांना नव्याने संधी मिळण्याची चिन्हे या बैठकीनंतर अधिक स्पष्ट होत आहेत। दरम्यान भाजपाची उमेदवारीची अधिकृत यादी पुढील 2 दिवसात जाहीर होऊ शकते, अशा शक्यता वर्तविल्या जात आहे। त्यामुळे पंढरपूरचे वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसू लागली असून येत्या काही तासात आणखी काही महत्त्वाच्या हालचाली घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका।